नमस्कार, माझे नाव सौमिला राजेंद्र साळुंके. मी इयत्ता 6वीला गणित या विषयाचं अध्यापन करते. या मुलींना भूमितीतल्या ज्या अमूर्त संकल्पना आहेत त्या त्यांना व्यवस्थित कळाव्यात यासाठी या मुलींचे नाटकाच्या माध्यमातून मी अध्यापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या नाटकाचे नाव आहे भूमितीच्या गावाला जाऊया. आणि अनुभव असा आहे की ज्या वेळेला तुम्ही वर्गामध्ये फक्त मुलांना तोंडी सांगत असता तेव्हा त्या संकल्पना त्यांच्या क्लिअर होत नाही, पण कलेच्या माध्यमातून जेव्हा अध्यापन केलं जातं त्याला विद्यार्थिनींना ती संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने समजते आणि आनंददायी शिकण्याची प्रक्रिया मुलींची होत असते. त्यामुळे असा प्रकल्प किंवा हा प्रयोग मी विद्यार्थिनींसाठी केलेला आहे. मी कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर सायरस पुनावाला कन्याशाळेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गाला अध्यापन करते. धन्यवाद. काय झालं रे तुम्हाला? कारण तू आज भूमितीचा तास होता, मला कळलं नाही. मला बाईंनी खूप रागवले. रडू नको बाळा, आज आपण भूमितीच्या गावाला जाणार आहोत. ये ला 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 ला. तर बाळा चित्रे झाली, सावकाश चढ. झुक 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 वाजली गाडी, बिंदूच्या रेषा हवेत गाडी, वरती किरणे पाहूया, भूमितीच्या गावाला जाऊया, जाऊया, भूमितीच्या गावाला जाऊया. चल बाळा, आपलं भूमितीचं स्टेशन आलं, सावकाश उतर. आम्ही आंबेगाववरून आलो आहोत. आज माझ्या मुलीच्या भूमितीचा तास होता, तिला काही समजलंच नाही, म्हणून मी तिला भूमितीच्या गावात घेऊन आली. मी जे सांगेल ते तुला कळेल ना? हो, चल माझ्या बरोबर. ला 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 ला. थांबा थांबा थांबा, पहिल्यांदा मी तुम्हाला बिंदूची ओळख करून देणार आहे. हा आहे बिंदू. बिंदू म्हणजे ठिपकाणा. हो, अगदी बरोबर. हुशार आहेस की तू. ओ मेरी प्यारी बिंदू, ओ मेरी भोली बिंदू. बंद कर तुझी गंमत, ते काय बोलते ते नीट ऐक. आता मी तुम्हाला पुढचे आता मी तुम्हाला रेषा खंड दाखवते. चला माझ्याबरोबर. ला 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 ला. थांबा थांबा थांबा, आता मी तुम्हाला रेषा खंड दाखवते. चला बिंदू 1 2 3 4 5. एक एक बिंदूंचा समूह हा रेषाखंड बनतो. हो का? आता मला कळलं. आता मी तुम्हाला पुढची आकृती म्हणजेच रेषा दाखवते. ला 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 ला. थांबा थांबा थांबा, आता मी तुम्हाला रेषा दाखवते. ही आहे रेषा. ह्याच्यामध्ये तुला काहीतरी फरक दिसतोय का ग? हो, इकडून पण बाण, इकडून पण बाण. हो, कारण की रेषा ही आकृती दोन्ही बाजूने अनंत असते, म्हणून ही रेषा आहे. हो का? आता मला कळलं. आता मी तुम्हाला पुढची आकृती दाखवते. ला 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 ला. थांबा थांबा थांबा, आता मी तुम्हाला कोण दाखवते, किरण दाखवते. हा आहे किरण. ह्याच्यामुळे तुला काय तरी फरक दिसतोय का? हो,
पेक्षा लहान कोण आहे? विशाल. आता मी तुला विशाल कोण दाखवते. विशाल म्हणजे मोठा ना? हो, अगदी बरोबर. विशाल कोण हा काटकोन आणि लघुकोन या दोन्हीपेक्षा मोठा असतो. आता मी तुम्हाला पुढची आकृती दाखवते. चल माझ्याबरोबर. ला 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 थांबा, थांबा. आता मी तुम्हाला त्रिकोण दाखवते. हा आहे त्रिकोण. त्रिकोणला तुला किती बाजू, किती कोण दिसतात ग? 1 2 3 आणि कोण? 1 2 3 त्रिकोणाला 3 कोण आणि 3 बाजू असतात. हा, बरोबर, अगदी बरोबर. आता मी तुम्हाला चौकोन दाखवते. ला 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 हा आहे चौकोन. हा आहे चौकोन. चौकोनाला किती बाजू दिसतात ग तुला? 1 2 3 4 आणि याला कोण किती आहेत? 1 2 3 4 बरोबर, कारण की चौकोन हा त्याची बाजू एकसारखी समान असते. चल आता मी तुम्हाला पुढची आकृती दाखवते. थांबा, थांबा, थांबा. आता मी तुम्हाला वर्तुळ दाखवते. हा आहे वर्तुळ. ह्याला बाजूच नाही, ह्याला कोण पण नाही. हा, कारण हा वर्तुळ आहे. वर्तुळ याचा शेप एका बांगडीसारखा असतो आणि या वर्तुळाच्या मध्ये एक केंद्रबिंदू असतो. हो का? आता मला कळलं. आई, आता मला कळलं. आता मी कधीही रडणार नाही. व्हेरी गुड. शाबास. आता तू कधी नाही रडणार ना? नाही. चला. बाय. बाय. चल आपली भरतीची ट्रेन आली. खूप वेळ झाला. आई, आता मी कधीही रडणार नाही. मला सगळं कळलं.